नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। त्याच्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे सध्या मुंबईमध्ये वादाचं एक ठिकाण चांगलंच गाजतंय आणि चर्चेत आहे, ते म्हणजे दादरचा कबूतरखाना। हाच कबूतरखाना सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। कबूतरखान्यावर लावण्यात आलेले निर्बंध हटवण्यात यावेत यासाठी जैन समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला। आंदोलनं झाली आणि काही आंदोलकांनी महानगरपालिकेने लावलेली ताडपत्री फाडून टाकली। त्याच्यानंतर पोलीस आणि आंदोलकांमध्ये सुद्धा झटापट झाली। यानंतर महापालिकेकडून रात्री पुन्हा एकदा एक ताडपत्री टाकण्यात आली आहे। यावेळी आता पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मात्र आता ही ताडपत्री न काढल्या जैन मुनींनी सुद्धा सामूहिक आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलाय। त्यामुळे आता हे प्रकरण नेमकं आता कोणत्या दिशेने जातं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि या बुलेटिन मधली आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी म्हणजे दुसरी बातमी अशी आहे की आज ठाकरे गटानं राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे। महायुतीच्या वादग्रस्त मंत्र्यांची हकालपट्टी करा अशी मागणी आता ठाकरे गटाकडून आता जोर धरू लागली आणि याच पार्श्वभूमीवरती या आंदोलनातून आता ही मागणी करण्यात येणार आहे। गेल्या काही दिवसांपासून महायुतीतल्या मंत्र्यांचं वर्तन पाहता आता ठाकरे गटानं ही मोर्चाची हाक दिलेली आहे। थोड्याच वेळात मातोश्री होऊन या मोर्चाला सुरुवात होईल आणि स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। यानंतरची तिसरी बातमी आहे पाकिस्तानचा जिहादी मानसिकतेचा लष्कर प्रमुख असीम मुनीरला ऑपरेशन सिंदूरचा विसर पडलाय का असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। कारण या निमित्त आता अवघ्या 2 महिन्यांपूर्वी भारतानं पाकिस्तानला चांगलंच धू धुतलं होतं आणि असीम मुनीरनं आता पुन्हा एकदा अमेरिकेतून भारताला धमकी दिली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत भेट झाल्यानंतर असीम मुनीरचा कॉन्फिडन्स इतका काय वाढलाय की त्यानं थेट आता भारताला आव्हान द्यायला सुरुवात केली आहे। त्याचा आत्मविश्वास भलताच वाढलाय। सिंधू नदीला बांध घालाल तर अणुबॉम्ब टाकू असा त्यानं थेट इशारा भारताला दिलाय आणि आता खोड काढलीच आहे तर मग भारतानं सुद्धा आता पाकिस्तानला इशारा द्यायला सुरुवात केली आहे। पाक सोबत भारताचं वर्षाखेरीस युद्ध होऊ शकतं असा थेट इशारा जो आहे तो आता भारतीय लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी दिलेला आहे। या तीनही बातम्यांमधलं आपण सखोल विश्लेषण आपल्याला करायचं आहे। दरम्यान या संदर्भामध्ये आता आपण पहिल्या बातमीचे अपडेट्स आपण आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेणार आहोत। सध्या मुंबईमध्ये वादाचं एक चांगलंच ठिकाण आहे ते म्हणजे आता दादरचा कबूतरखाना। या संदर्भामध्ये या तीनही बातम्यांचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी आणि 2 प्रमुख पाहुणे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत। आणि लेफ्टनंट निवृत्त कर्नल सतीश ढगेजी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मी सर्वप्रथम आमच्या प्रतिनिधींकडे येतोय, महेंद्र जोईलांकडे येतोय। महेंद्र, आज दिवसभरातली जी बातमी गाजते ती म्हणजे कबूतरखाना संदर्भातली। कबूतरखाना हा आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे आणि महानगरपालिकेकडून जी ताडपत्री हटवली गेली होती आंदोलकांकडून, जैन बांधवांचं जे काही आंदोलन करण्यात आलेलं होतं या पार्श्वभूमीवरती मात्र आता पुन्हा एकदा ही नवीन ताडपत्री लावण्यात आलेली आहे। सध्या कबूतरखाना परिसरामधला बंदोबस्त कसा आहे? सिद्धेश, या ठिकाणी पाहिलं गेलं तर कबूतरखान्याला जी आहे ती काल रात्री ती नवीन ताडपत्री टाकण्यात आली। त्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर आतमध्ये जे बांबू होते ते अजून मजबूत करण्यात आलेत आणि सभोवताली जो परिसर आहे त्या ठिकाणी पूर्णपणे जे ते बॅरिगेड्स करण्यात आले आहेत आणि दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांच्या व्हॅन्सही त्या ठिकाणी आहेत। सोबतच महानगरपालिकेचे काही कर्मचारी आहेत जेणेकरून कोणतेही व्यक्ती आहेत तो तिथे येऊन कबुतरांना खाद्यपदार्थ टाकणार नाही, त्यासाठी येथे BMC ही खबरदारी घेते। आणि त्याचबरोबर मुंबई पोलिसांचं पथक आहे ते या ठिकाणी जे ते उपस्थित आहे। जर पाहिलं गेलं तर काही ठिकाणी आपण पाहिलं की काही जैन समुदायाचे लोक आहेत ते या ठिकाणी या ज्या कबूतरखाना बंदीला विरोध करत आहेत ते या ठिकाणी येऊन खाद्यपदार्थ टाकले आहेत। मात्र त्यांना जो आहे तो दंडही ठोठावण्यात आला आहे। जर पाहिलं गेलं तर काली एक व्यक्ती होता, त्यांनी त्यांच्या गाडीवरती ते खाद्यपदार्थ ठेवलं होतं। त्यावेळेस मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांनी त्यांना दंडही ठोठावला, त्यांची पोलिसांकडून गाडी जप्त करण्यात आली आहे। मात्र आता सध्या काल रात्री उशिराने जे आहे ते मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा जे आहे ते कबूतरखान्यावरती ताडपत्री टाकण्यात आली आणि तो कबूतरखाना तो पूर्णपणे बंदिस्त करण्यात आला आणि चारही बाजूने जे आता सभोवताली जर पाहायला गेलं तर पूर्णपणे बॅरिगेड्स लावण्यात आले आहेत। सिद्धेश, नक्कीच महेंद्र, तू सोबतच राहा। मी आता याच संदर्भामधली एक छोटीशी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाणांकडे येईल। अजितजी, जर तुम्ही आपला हा जर सगळा वाद बघितलेला आहे कबूतरखान्या संदर्भामधला, ज्या जैन समाजाचे आपण शांतता असल्याचे दाखले समाजामध्ये देतो, या संदर्भामध्ये सुद्धा जैन समाज जो आहे तो आपण थांबायचं सामंजस्याची भावना घेत नाहीये, तरी सुद्धा अजून सुद्धा आक्रमकतेवरती ते ठाम आहेत। कसं बघायचं या आंदोलनाकडे?
नाही, मला असं वाटतं की आपण अशा समाजामध्ये राहतो की ज्यात आपण कायदा पाळला पाहिजे. सगळ्यांना जगणं सुसह्य होईल याकरता आपली सार्वत्रिक सामंजस्याची भावना असली पाहिजे. जैन समाज हा या देशामधला अत्यंत संवेदनशील समाज आहे, जे कायम सतत कायदा पाळतात, देशाच्या विकासामध्ये महत्वाचं योगदान आहे. परंतु आपल्या एकजुटीच्या जोरावरती आपण आपल्याला हवं ते करू शकतो आणि सरकारला झुकवू शकतो, अशा पद्धतीची दरपोक्ती कालपासून येते. कारण सरकार सुद्धा शांतताप्रिय समाज असल्यामुळे अत्यंत समजुतीच्या विषयामध्ये आहे. मला असं वाटतं या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या विषयामध्ये जो तोडगा काढलाय कंट्रोल फिडिंगचा, तो अत्यंत योग्य आहे. MMR रिजन मध्ये आपण सगळे राहतो आणि प्रत्येकाच्या घराला आपल्याला पिजन नेट लावावीच लागते. मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं न्यायालयाला आव्हान देण्याची भाषा सुरू आहे, कुठल्याही कायदा पाळणाऱ्या समाजामध्ये ही भाषा अजिबात स्वागतार्ह नाही. जैन समाजामधल्या वंदनीय जैन मुलींनी याच्यामध्ये समाजाला नीट मार्गदर्शन केलं पाहिजे, योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे, असं माझं त्यांना आवाहन आहे. आणि दुसरीकडे एक गोष्ट आहे की या सगळ्या त्रासामुळे तज्ञांनी जो अहवाल न्यायालयामध्ये दाखल केला, त्यानंतर माननीय न्यायालयानं या संदर्भामधले कठोर निर्देश दिलेले आहेत. आपण शेवटी कायदा पाळणारे लोक आहोत, त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा आदर आपल्याला करावाच लागेल. अहिंसेसाठी हिंसा करण्याची भाषा ही निश्चित योग्य नाहीये आणि मला असं वाटतं सरकार याच्यामध्ये संवेदनशील आहे. याचा गैरफायदा कुणीही घेऊ नये आणि महानगरपालिका तिथे जी कडक कारवाई करते ते आपण न्याय व्यवस्थेचा आदर करतो याचा द्योतक आहे. कायदा पाळावाच लागेल. खरं आहे अजितजी, त्यामुळे आता कायद्याचं पालन करणं हे प्रत्येकानं गरजेचं आहे. आपण सोबतच राहा, आणखी काही बातम्यांसंदर्भातल्या प्रतिक्रिया तुमच्याकडून जाणून घ्यायच्यात. दरम्यान आज दुसरी बातमी अशी आहे की आज ठाकरे गटानं राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. महायुतीच्या वादग्रस्त मंत्र्यांची हकालपट्टी करा अशी मागणी या आंदोलनातून आता करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमधल्या मंत्र्यांचं वर्तन पाहता आता ठाकरे गटानं ही मोर्चाची हाक दिली आहे. थोड्याच वेळात या मातोश्रीवरून या मोर्चाला सुरुवात होईल आणि उद्धव ठाकरे स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. आणि याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण. कारण आता काही वेळापूर्वी जर आपण बघितलं असेल तर भाजपनं सुद्धा या मोर्चा संदर्भामधले अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. अजितजी, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की या मोर्चामुळे तुम्ही दबावात आलाय का? म्हणजे भाजप हा पक्ष दबावात आलाय का या सगळ्या मोर्चामुळे? मी अत्यंत नम्रपणे सांगतो, आम्ही जनतेच्या भरवशावरती राजकारण करतोय. 2 पासून ते सत्तेपर्यंत जनतेने आम्हाला पाठवलंय. आम्ही जनतेला उत्तरदायी आहोत आणि या महाराष्ट्राच्या जनतेनं माझे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथराव शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला प्रचंड बहुमतानं महाराष्ट्र राज्यामध्ये राज्याचं सरकार म्हणून निवडून दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही कोणाच्या दबावात येण्याचा प्रश्नच नाही. आता विषय असा आहे की हे आंदोलन, या आंदोलनाचा टायमिंग जर आपण आता बघितला तर महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काहीतरी धुगधुगी आपल्यामध्ये आहे हे दाखवण्याचा विरोधकांचा हा प्रयत्न आहे. ज्या पद्धतीनं या सगळ्यांच्या एकतेवरती काल आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वक्तव्य केलं, अत्यंत ज्येष्ठ नेते देशाचे अतिशय बालिश विधानं करतायत आणि त्यामुळं हास्यास पात्र ठरतायत. कार्यकर्त्यांमध्ये कुठेही जोश नाहीये. त्याचं कारण असं की सगळीकडे गळती लागलेली आहे. एखादं आंदोलन आपण लक्षात घ्या की सरकार अस्तित्वात आल्यापासून राज्याच्या जनतेनं दिलेल्या झटक्याच्या कोम्यातनं हे लोक बाहेरच येऊ शकले नव्हते. आता कुठं हे पहिलं आंदोलन आहे आणि लोकशाहीमध्ये आंदोलनांचं स्वागत केलं पाहिजे. राज्याचं सरकार म्हणून आम्ही या मंडळींच्या आंदोलनाला विरोध करण्याचा प्रश्नच नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मला फक्त असं वाटतं की विरोधकांना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतं मिळवण्याकरता लोकांपर्यंत जाण्यासाठी काहीतरी आपण करतो हे दाखवायचंय. त्याकरता हे आंदोलन आहे. आपल्याला शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, सामान्य जनतेची जर इतकीच काळजी असती तर आपण यापूर्वी काही आंदोलनं केली असती. कुठे हे लोक रस्त्यावरती दिसले? ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती, एखादं संकट येतं, का विरोधी पक्षाचे लोक आम्हाला मदत करताना दिसले नाही?
त्यावेळेला सरकारमधलेच आमचे सगळे वरिष्ठ लोक, गिरीश महाजन असतील, एकनाथराव शिंदे असतील, हे अगदी काश्मीर पर्यंत गेले. तुम्हाला तेव्हा मदत करावीशी वाटली नाही? ज्या वेळेला महाराष्ट्राची जनता अडचणीमध्ये असते त्यावेळेला हे सगळे लोक काय करत असतात? आमची परंपरा आहे, आम्ही विरोधामध्ये असताना, कुठल्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला, कुठल्याही संकटाच्या वेळेला विरोधामध्ये असताना सर्वाधिक काम शिवसेना, भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. हे लोक फक्त आणि फक्त मतं मिळवण्याकरता आपण काहीतरी करतो हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. माझं त्यांना आव्हान आहे की आधी आपापसात मतैक्यता घडवा. आपण एक आहोत हे आधी तुमचं तुम्हाला कळू द्या, मग नंतर महाराष्ट्राच्या जनतेचं पाहता येईल. जनतेच्या मनामध्ये असंतोष पसरवणं, आता या सगळ्या विषयांमध्ये ज्या संविधानिक संस्था आहेत त्या संविधानिक संस्थांच्या बद्दल जनतेच्या मनामध्ये संभ्रम पसरवणं हे आता सुरू केलेले आहे. कारण निवडणुकांच्या राजकारणामध्ये यश मिळत नाहीये. या पराभवाची जी वैफल्यग्रस्तता आहे ती इतकी टोकाला गेली आहे. या देशाचा आधार असलेल्या पण अजितजी, तुम्ही म्हणता की लोकशाहीमध्ये आंदोलनाचं स्वागत करायला हवं, मात्र ज्या नेत्यांमुळे महायुतीचं नाव खराब होतंय असं नाही वाटत का तुम्हाला? कारण मंत्र्यांची वक्तव्य असतील, कुठल्याही पद्धतीचं बेवर्तन असेल, या नेत्यांवरती अजून कारवाई होत नाहीये. मग विरोधकांनी मोर्चा काढला की मग प्रश्न विचारले जातात. असं नाही वाटत तुम्हाला की या सगळ्या नेत्यांमुळे, या आमदारांमुळे महायुतीचं नाव खराब होतंय? हे बघा, या राज्याचे नेते हे संवेदनशील आहेत आणि कणखर आहेत. माणिकराव कुकटेंचं खातं बदलण्यात आलं. ज्या पद्धतीनं राज्य सरकारमधल्या जबाबदार लोकांनी विधानं करायला हवी, वागायला हवं, याबाबतच्या सक्त आणि कठोर सूचना माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडनं मंत्रिमंडळामधल्या आपल्या सहकार्यानं देण्यात आलेल्या. पण शेवटी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की राज्याचा चेहरा हा मुख्यमंत्री आणि त्यांच्या बरोबरचे प्रमुख नेते असतात. निश्चितपणे ज्या असंवेदनशील विधानांमुळे ही मंडळी सगळी चर्चेत आली, त्यानंतर सरकारकडनं त्यांना कठोर समज देण्यात आलेली आहे. पण शेवटी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सरकारचं काम किती प्रोडक्टिव्ह आहे, त्या मंडळींनी काय काम केलेलं आहे. मला असं वाटतं प्रश्न हे कामावर विचारले गेले पाहिजे की तुम्ही या कालावधीमध्ये काय काम केलं. 650च्या वर GR माणिकराव कुकट यांनी काढले होते, झपाट्यानं ते काम करत होते. एखादा व्यक्ती त्याच्याकडे जर बोलण्याचं कौशल्य नसेल पण तो कामामध्ये अत्यंत ओजो असेल, मला असं वाटतं राज्याची जनता ज्या वेळेला या लोकांना 5-5, 6-6 वेळा निवडून राज्याच्या विधिमंडळामध्ये पाठवत असते, निश्चितपणे ही मंडळी समाजासाठी काहीतरी समाजोपयोगी काम करत असतील आणि गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये यांचं काहीतरी योगदान असेल, म्हणून 5 ते 6 वेळा हे लोक निवडून येतात. पक्षश्रेष्ठींना, सरकार चालवणाऱ्या मंडळींना, माननीय मुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टींचाही विचार करावाच लागतो. आणि कुठं सरकारचा विकासाचा वेग कमी झालाय का, कुठे या विषयामध्ये जनतेची कामं करण्यामध्ये कमी पडतायत का, असं अजिबात नाही. मला असं वाटतं की विरोधकांनी विरोधाला विरोध म्हणून अशा पद्धतीचे हे मोर्चे काढणं, ही आंदोलनं करणं, हे त्यांच्यातली धुकधुकी जिवंत ठेवण्याकरता दीर्घकाळानंतर विरोधक आंदोलन करतायत. उलट माझ्या तर त्यांना शुभेच्छा आहे की त्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे, जनतेच्या बरोबर गेलं पाहिजे, शेतकऱ्याच्या बरोबर गेलं पाहिजे. निदान पक्षी जे लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत ते अलगद उचलून त्याच्यामध्ये सरकार विरोधी भावना कशी भरता येईल याचे प्रयत्न करण्यापेक्षा जनतेची सेवा जर त्यांनी केली, लोकांची आडली नडलेली कामं जर त्यांनी पाहिली, सरकारकडे त्या कामांचा त्यांच्या लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला तर ते अधिक चांगलं होईल असं मला वाटतं. नक्कीच. त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमकं सरकारकडून काय उत्तर येतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अजितजी, धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली या संदर्भामध्ये. मात्र आता अजून एक तिसरी बातमी अशी आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सध्या भारत पाकिस्तान वादाचा पुन्हा एकदा आता चर्चेला नवं तोंड फुटलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे पाकिस्तानचा जिहादी मानसिकतेचा लष्कर प्रमुख असीम मुनीरला आता पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरचा विसर पडलाय का, असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय. कारण अवघ्या 2 महिन्यापूर्वी भारतानं पाकिस्तानला चांगलंच धुतलेलं आहे आणि असीम मुनीरनं पुन्हा एकदा आता अमेरिकेतून भारताला धमकी दिलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत भेट झाल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स कसा वाढलाय हे देवच जाणे. मात्र
या संदर्भामध्ये आता सिंधू नदीला सुद्धा बांध घातला तर अणुबॉम्ब टाकू असा थेट इशारा त्यानं भारताला दिलेला आहे. आणि याच संदर्भामध्ये विश्लेषण करण्यासाठी भारताचे निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीशजी ढगे सर आपल्यासोबत जोडले गेले. सतीशजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. आपण कसं बघायचं या सगळ्या वक्तव्यांकडे, कारण 2च महिने झालेत, एवढी घटना ताजी असताना अजून सुद्धा पाकिस्तानचे शेपूट वाकडं ते वाकडंच आहे, अजून सुद्धा शहाणपण आलेलं नाहीये, अशा प्रकारची वक्तव्य केली जातात आणि पुन्हा एकदा आता भारतानं सुद्धा त्यांना इशारा दिलेला आहे. कसं कराल याचं विश्लेषण? माझ्या मते या सगळ्या गोष्टींच्या मागे जे आहे, जसं तुम्ही सुरुवातीच्या इंट्रोडक्शन मध्ये त्या ठिकाणी सांगितलं सिद्धेश, की अमेरिकेचा पाठिंबा आपल्याला मिळतोय, त्याचबरोबर चायना सुद्धा आपल्या बाजूने आहे, हा कुठेतरी जो आहे कॉन्फिडन्स पाकिस्तानला त्या ठिकाणी देतोय. हाच अमेरिका जो आहे, ज्या अमेरिकेनं काही दिवसाच्या अगोदर पाकिस्तानला फेनॉमिनल पार्टनर इन फाईट अगेन्स्ट टेररिझम असं त्या ठिकाणी म्हटलं, आणि आता सध्याचा हा फील्ड मार्शल असीम मुनीर अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी होता आणि तिथून युरोपमध्ये गेलेला आहे. मुळातच आपण जर पाहिलं तर ऑपरेशन सिंदूर नंतर ज्या महत्वाच्या कारवाया आपण त्या ठिकाणी केल्या, त्यातली सर्वात महत्वाची कारवाई म्हणजे इंडस वॉटर ट्रिटीला आपण सस्पेंड त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि इंडस वॉटर ट्रिटीला, या सिंधू जल कराराला स्थगित त्या ठिकाणी केल्यामुळे खऱ्या अर्थानं पाकिस्तानची जी दुखती नस आहे, ती दुखती नस म्हणजे हा सिंधू जल करार, आणि त्याला आपण स्थगित केल्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये जे आहे पाकिस्तानची दुखती अर्थव्यवस्था आणि त्यातल्या त्यात कृषी अर्थव्यवस्था याला जबरदस्त फटके त्या ठिकाणी बसणार आहेत. आणि म्हणूनच वेळोवेळी अशा प्रकारची भडकाऊ विधानं ही पाकिस्तानच्या लष्करातर्फे, त्याचबरोबर पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वातर्फे त्या ठिकाणी केली जात आहेत. आणि त्यांचं म्हणणं स्पष्टपणे आहे की या सिंधू जल कराराला स्थगित करून जर भारतानं याच्यावर आणखीन काही डॅम बांधण्याचा प्रयत्न केला किंवा ते पाणी जर डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला तर दॅट वुड बी कन्सिडर्ड ॲज अन ऍक्ट ऑफ वॉर. एक प्रकारे जे आहे भारतानंच आमच्या विरुद्ध युद्ध छेडलं असं आम्ही त्या ठिकाणी मानू. आणि जर असं केलं तर हे जे काही डॅम, धरणं किंवा जी काही इन्फ्रास्ट्रक्चर आपण बिल्ड करणार आहोत त्याला आम्ही जे आहे आमच्या मिलिटरी ऑपरेशनच्या माध्यमातून उद्ध्वस्त करू. म्हणजे सरळ सरळ ही युद्धखोरीची भाषा पाकिस्तान त्या ठिकाणी करतोय आणि त्याचा संबंध हा कुठेतरी जे आहे पाण्याशी आणि या सिंधू जल कराराशी संबंधित आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे आहे, जरी आपण हे ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी राबवलं आणि जबरदस्त कारवाई आपण पाकिस्तान विरुद्ध त्या ठिकाणी केली, तरी पाकिस्तानची शेपूट जी आहे ती वाकडीच त्या ठिकाणी राहणार आहे. दहशतवादाच्या माध्यमातून तो भारताविरुद्ध येणाऱ्या काळामध्ये सुद्धा काही कारवाई करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू शकतो. अशा प्रकारचे टेररिस्ट लॉन्च पॅड हे पुन्हा त्या ठिकाणी उभा करू शकतो. आणि तसं जर झालं तर आता न्यू नॉर्मलच्या अनुसार भारत जो आहे पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये घुसून अशा प्रकारची कारवाई करण्याची शक्यता सुद्धा जी आहे ती नाकारता येत नाही. कारण अधिकृतरित्या भारतानं सांगितलेलं आहे ऑपरेशन सिंदूर इज स्टील ऑन. आणि तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा, हा एकटा पाकिस्तान नाहीच आहे, त्याचा खरा बोलविता धनी जो आहे तो चायना आहे. आपल्याला माहिती आहे की 81% सुद्धा जास्त मिलिटरी हार्डवेअर हे पाकिस्तानला चायनानं मागच्या काही काळामध्ये त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. इव्हन ऑपरेशन सिंदूर मध्ये सुद्धा सॅटेलाइट इमेजरी असेल आणि त्याहून सगळ्यात महत्वाचं जी डिजिटल इकोसिस्टम आहे, म्हणजे थोडक्यात पाकिस्तानच्या एअरफोर्सला इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स प्रदान त्या ठिकाणी करणं, त्याचबरोबर डिजिटल इकोसिस्टम डेव्हलप करणं, ज्याच्या माध्यमातून भारताच्या एअरफोर्स विरुद्ध, भारताच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फायटर जेट्स, त्याचबरोबर एअर डिफेन्स सिस्टम विरुद्ध कारवाई करण्याची एक प्रकारे क्षमता त्यांनी पाकिस्तानला त्या ठिकाणी प्रदान करून दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, चायना तिथपर्यंत थांबत नाहीये. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये, एका वर्षामध्ये चायना हा पाकिस्तानला अर्ध्या किमतीमध्ये, 50% किमतीमध्ये त्यांचे सर्वात उत्कृष्ट असे 5th जनरेशन स्टिल्थ एअरक्राफ्ट J-35A प्रजातीची त्यांच्याकडे जे फायटर एअरक्राफ्ट आहेत, जे एक प्रकारे स्टिल्थ फॅसिलिटी आपण ज्याला म्हणतो. सतीश सर, अजून एक गोष्ट यामध्ये एक महत्वाची आहे, ती म्हणजे अशी की आता भारतीय लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी जो इशारा दिलेला आहे की युद्ध अटळ आहे, त्यामुळे आता त्यांना जे काही सुचवायचं पाहताय, मग हे युद्धाची शक्यता केवढी आहे? म्हणजे युद्ध शक्य आहे का आता? नक्की युद्ध शक्य आहे. आणि मी आता जो मुद्दा सांगत होतो तेच खरं लॉजिक त्या ठिकाणी, आणि मुद्द्यासहित मी तुम्हाला हे सांगतो की का भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी IIT मद्रासमध्ये भाषण करताना जी हिंट त्या ठिकाणी दिली की येणाऱ्या काही काळामध्ये भारत पाकिस्तान युद्ध सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि त्यांनी बोलतानाच त्यामध्ये हिंट दिली होती की खरं म्हटलं तर पाकिस्तान नाही, पाकिस्तानच्या सोबतीला त्याचं मित्र राष्ट्र म्हणजे थोडक्यात चायनाकडे तो अंगुली निर्देश होता. आणि चायना जो आहे पाकिस्तानच्या मदतीनं भारताविरुद्ध कुरगोडी करू शकतो. का? कारण मी जो मुद्दा त्या ठिकाणी सांगत होतो की J-35A 40 J-35A ही 5th जनरेशन स्टेल्थ एअरक्राफ्ट म्हणजे लेटेस्ट अशा प्रकारचे हे फायटर जेट चायना पाकिस्तानला प्रदान करणार आहे. आणि त्या 40 पैकी 30 एअरक्राफ्ट म्हणजे पहिली खेप
ही साधारणतः डिसेंबर 2025 पर्यंत पाकिस्तानला मिळण्याची शक्यता आहे. जर खरोखरच असं त्या ठिकाणी झालं तर पाकिस्तानचं एअरफोर्स हे आणखीन सामर्थ्यशाली त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून येणाऱ्या 6 ते 12 महिन्यामध्ये पाकिस्तानचं एअरफोर्स मजबूत होणं, सोबतीला चायनाकडून त्यांची डिजिटल इकोसिस्टम त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स सिस्टम मजबूत करणं, याच्यामुळे कुठेतरी जे आहे पाकिस्तानचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढू शकतो. आणि म्हणून भारताविरुद्ध मग तो पाण्याशी संबंधित असो, दहशतवादाशी संबंधित असो किंवा कुठली तरी जी आहे कुरापत काढून भारताविरुद्ध जो आहे तो आक्रमक रणनीतीचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करू शकतो. म्हणून मी सांगितलं की चायना फॅक्टर हा महत्वाचा आहे. चायना अशा प्रकारची फूस, चायना अशा प्रकारची लेटेस्ट टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स याच्या माध्यमातून पाकिस्तानच्या एअरफोर्सला मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळेच भारताचे लष्कर प्रमुख यांनी डिसेंबर 2025 ची म्हणजे या वर्षाच्या शेवटीपर्यंत पाकिस्तान भारताविरुद्ध युद्ध छेडू शकतो ही जी भीती बोलून दाखवलेली आहे किंवा ही जी रिस्क आहे त्याच्या मागचं सर्वात महत्वाचं गणित म्हणजे J-35A डिसेंबर 2025 पर्यंत पहिली खेप ही पाकिस्तानला या 5th जनरेशन स्टील एअरक्राफ्टची मिळते का, यावर जे आहे पुढचं गणित त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे. पण सतीश सर, अजून एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो, तो म्हणजे असा की ज्या अणुहल्ल्याची धमकी पाकिस्तान देऊ पाहतोय, या अणुहल्ल्याची किती शक्यता आहे आणि जर हा अणुहल्ला जर झालाच तर याचा फटका कसा बसू शकतो? या शब्दांच्या पलीकडे जे आहे पाकिस्तान काहीही करू शकत नाही. याची कारणं अशी, 1998 पासून जे आहे अण्वस्त्राची क्षमता पाकिस्तानकडे, 1998 ते 2025 दरम्यान खूप काही गोष्टी झाल्या. म्हणजे बोटावरच मोजायच्या असतील तर 2016चा उरी द सर्जिकल स्ट्राईक असेल, 2019चा बालाकोट एअर स्ट्राईक असेल, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून तुमच्या घरात घुसून, तुम्ही इमॅजिन करणार नाही, त्या तुमच्या पंजाब प्रांतामध्ये घुसून जे आहे आम्ही कारवाई केली. एवढं केल्यानंतर सुद्धा जे आहे तुमच्याकडे असणारी अण्वस्त्र तुम्ही वापरू शकली नाही. एवढीच नाही तर आम्ही फक्त चुणूक दाखवली की 9 आणि 10 मेला आम्ही तुमच्या किराणा हिल्सच्या आसपास त्या ठिकाणी हल्ला केला. म्हणजे तुमचे न्यूक्लिअर वेपन सुद्धा जे आहेत आमच्या तावडीतून सुटू शकणार नाही. हा फक्त काही मिनिटांचा खेळ आहे, याची सरळ सरळ चुणूक आम्ही त्यांना त्या ठिकाणी दाखवली. त्यामुळे अण्वस्त्रांच्या गमजा त्या ठिकाणी मारणं, आणि एवढंच नाही, आम्ही स्पष्टपणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असो किंवा संरक्षण मंत्री असो यांनी सगळ्या जगाला त्या ठिकाणी ओरडून त्या ठिकाणी सांगितलं की पाकिस्तानच्या न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंगला आम्ही भीक घालत नाही. त्यामुळे 1998 ते 2025चा इतिहास पाहता आणि एकूणच आपली संरक्षण सामर्थ्यता त्या ठिकाणी पाहता, न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग हा फक्त जो आहे परसेप्ट म्हणजे एक प्रकारे जो आहे प्रोजेक्शनचा भाग आहे, धमकी देण्याचा भाग आहे, दबाव तंत्राचा भाग आहे. त्याला घाबरण्याची बिलकुल काही गरज नाही. नक्कीच. धन्यवाद सतीशजी, तुम्ही हे या संदर्भामधलं जे काही सखोल विश्लेषण केलं या संदर्भामध्ये. मात्र या मुनीरनं नेमकं भारताला काय धमकी दिली होती जरा आपण पाहूयात. जर भारतासोबतच्या भविष्यामधील युद्धामध्ये पाकिस्तानला अस्तित्वाचा धोका निर्माण झाला तर आपण अर्धे जग अण्वस्त्रांनी नष्ट करू. ट्रम्पमुळे तिसऱ्या देशाविरुद्ध पहिल्यांदाच अण्वस्त्रांच्या धमक्या दिल्या जात आहेत. या सगळ्या संदर्भामधल्या धमक्या ज्या आहेत त्या आता पाकिस्तानकडून आता भारताला मिळवू लागलेल्या आहेत. तर या होत्या आतापर्यंतच्या 3 महत्वाच्या बातम्या, ज्या संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी महेंद्र जोयल सुद्धा आमच्यासोबत जोडले गेलेले होते. धन्यवाद महेंद्र तुझे सुद्धा. आणि आता बुलेटिनमध्ये वेळ झाली, आता इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.